students, welcome to my online classes. Today we are going to see what is a conditional statement and its converse from the chapter Basic Concepts in Geometry. So let us start. What is a conditional statement? The statements which can be written in the if-then form are called conditional statements. The statements which can be written in if-then form are called conditional statements. म्हणजे जे स्टेटमेंट आपल्याला if then किंवा जर तरच्या फॉर्म मध्ये लिहिता येतात अशा स्टेटमेंट्सला आपण कंडिशनल स्टेटमेंट्स असं म्हणतो. म्हणजे आता एक जर का आपल्याला याच्यातला जो पार्ट आहे if चा जो पार्ट आहे the part of the statement following if is called as the antecedent and a part of the statement following then is called as the consequent. Antecedent आणि consequent असे हे दोन टर्म आपण यात इंट्रोड्यूस करतोय conditional statements. For example, the diagonals of the rhombus are perpendicular bisectors of each others. तर आपल्याला खरं तर हे स्टेटमेंट माहिती आहे. आपण याआधी अनेक वेळेला हे स्टेटमेंट वापरलेलं आहे. मागच्या वर्षी 8वीत असताना तुम्ही या स्टेटमेंटचा वापर केलेला आहे. तर स्टेटमेंट आहे the diagonals of a rhombus are perpendicular bisectors of each other. म्हणजे एक rhombus जर आपल्याला दिलेला असेल तर त्याचे डायगोनल हे परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात. तर हे स्टेटमेंट सध्या आपण जर वाचलं तर हे इफ देनच्या फॉर्म मध्ये नाहीये, म्हणजे जर तरच्या फॉर्म मध्ये नाही. पण जर का आपल्याला ह्याला इफ देनच्या फॉर्म मध्ये किंवा कंडिशनल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण हे कसं करू शकतो? तर आपण याला कंडिशनल फॉर्म मध्ये लिहू शकतो. इफ द गिवन क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस देन इट्स डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर. आता ह्यात असे दोन शब्द आलेले आहेत इफ आणि देन. तर या इफ आणि देन मुळे हे जे स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट आपण कंडिशनल फॉर्म मध्ये लिहितो. आता याच्यात असं आहे की ह्याचा जो इफ पासून ते देन पर्यंतचा जो पार्ट आहे, या इफ पासून ते देन पर्यंतचा हा जो पार्ट आहे द गिवन क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस, हा जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो अँटेसिडेंट. आणि त्यानंतर देनच्या नंतरचा जो पार्ट आहे त्या पार्टला आपण म्हणतो कॉन्सिक्वेंट. आता हे अँटेसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट काय असतं? तर अँटेसिडेंट म्हणजे आपण ह्याला म्हणतो की इट इज अ कंडिशन and consequent means its effect. कंडिशन अँड इट्स इफेक्ट. आता याच्यात कंडिशन काय आहे आणि त्याचा इफेक्ट काय आहे? तर बघा इथं कंडिशन आहे की एक रोम्बस आहे, ही कंडिशन आहे, एक रोम्बस आहे. आणि जर तो रोम्बस असेल तर त्याचे डायगोनल्स हे परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात. ही झाली त्याचा कॉन्सिक्वेंट म्हणजे त्याचा परिणाम. म्हणजे कोणत्याही क्वाड्रिलॅटरल मध्ये हे होऊ शकत नाही, तर रोम्बस मध्ये ते फक्त होते. म्हणजे जेव्हा एखादा क्वाड्रिलॅटरल रोम्बस असतो त्यावेळेलाच त्याचे डायगोनल जे आहेत ते परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात. तर याला म्हणतात अँटेसिडेंट अँड कॉन्सिक्वेंट. अँटेसिडेंट म्हणजे इट इज द कंडिशन that is given and consequent means the effect of the condition. So here in this case the given condition is that the quadrilateral is a rhombus. The quadrilateral is a rhombus. This is the given condition. And if the quadrilateral is a rhombus, then its diagonals are perpendicular bisectors of each other. That is the effect or that is the consequent म्हणजे त्याचा परिणाम. तर जेव्हा आपण एखाद्या स्टेटमेंटला इफ आणि देनच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो त्यावेळेला आपण त्या स्टेटमेंटला कंडिशनल स्टेटमेंट असं म्हणतो. आणि कंडिशनल स्टेटमेंट मध्ये दोन पार्ट असतात. एक पार्ट जो असतो त्याला आपण म्हणतो अँटेसिडेंट आणि दुसरा जो पार्ट असतो त्याला आपण म्हणतो कॉन्सिक्वेंट. तर इफ पासून ते देन पर्यंतचा जो पार्ट आहे त्या पार्टला आपण म्हणणार आहे अँटेसिडेंट आणि देनच्या पुढचा जो पार्ट आहे त्याला आपण म्हणणार कॉन्सिक्वेंट. तर असे आहेत कंडिशनल स्टेटमेंट. आता या कंडिशनल स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स काय असतो? व्हॉट इज द कॉन्व्हर्स ऑफ अ कंडिशनल स्टेटमेंट? If the antecedent and consequent in a given conditional statements are interchanged,
the resulting statement is called as the converse of the given statement. म्हणजे कॉन्व्हर्स त्याला मराठीत म्हणतात व्यत्यास किंवा त्याचं उलट विधान. म्हणजे आपण जर आणि तर यांचा जो भाग आहे त्यांची अदलाबदल केली, जर तरच्या भागांची जर का आपण अदलाबदल केली तर आपल्याला त्या स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स मिळतो. आता जसं की आपण ह्याच्या आधीचं एक्झाम्पल घेतलं होतं त्या एक्झाम्पल सारखंच आपण समजा इथं एक एक्झाम्पल घेतलेलं कंडिशनल स्टेटमेंटचं. इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ रॉम्बस then its diagonals are perpendicular bisectors of each other. हे आपण आधी एक एक्झाम्पल घेतलं होतं. या एक्झाम्पलला आपल्याला जर का त्याचा कॉन्व्हर्स लिहायचा असेल, कॉन्व्हर्स लिहायचा तर आपण काय करणार आहे की जे इफ आणि देनचा जो पार्ट आहे तो आपण इंटरचेंज करणार आहे, अदलाबदल करणार आहे. मग तो अदलाबदल केली तर काय होईल की हा जो देनच्या पुढचा जो भाग आहे हा पार्ट आपल्याला इथे टाकायचा आहे आणि हा जो इफ पासूनचा जो पार्ट आहे, हा इफ पासूनचा जो भाग आहे या भागाला आपल्याला खाली टाकायचं आहे इथं. आणि मग ते स्टेटमेंट आपलं कसं तयार होईल तर त्याचा कॉन्व्हर्स तयार होईल. इफ द डायगोनल्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर देन इट इज अ रॉम्बस. म्हणजे आधी होतं if the quadrilateral is a rhombus then the diagonals are perpendicular bisectors. आपण समजायला शॉर्ट मध्ये लिहायचा प्रयत्न केला, शॉर्ट मध्ये लिहायचा प्रयत्न केला तर आपलं स्टेटमेंट कसं आहे बघा. if quadrilateral is rhombus then diagonals are perpendicular bisectors of each other. हे आपलं ओरिजिनल स्टेटमेंट आहे. आता या ओरिजिनल स्टेटमेंटला जर का आपण उलट केलं म्हणजे इफ चा पार्ट देन आणि देन चा पार्ट इफ असं केलं तर इफ द डायगोनल्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर देन द क्वाड्रिलॅटरल इज अ रॉम्बस. तर ह्याला म्हणायचं एका स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स. स्टेटमेंट आणि कॉन्व्हर्स. तर आपण ह्याच्या आधी सांगितलं की what is a conditional statement? The statement in if then form is known as a conditional statement and the if part is known as the antecedent, याला आपण म्हणतो antecedent, आणि जो then चा पार्ट आहे त्याला आपण म्हणतो consequent. तर antecedent आणि consequent ची अदलाबदल केली तर आपल्याला त्या स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स मिळतो. ए च्या जागेवर सी आणि सी च्या जागेवर ए आपण जर का केलं तर आपल्याला त्याचा कॉन्व्हर्स मिळतो. आता यात एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की प्रत्येक वेळेला कोणत्याही स्टेटमेंटचा जो कॉन्व्हर्स आहे तो ट्रू असेल असं काही नसते. म्हणजे द कॉन्व्हर्स ऑफ अ स्टेटमेंट मे बी ट्रू or it may be a false statement, but a statement, a geometrical statement is always true. एक geometrical statement हे नेहमी ट्रू असते. खरं तर सेंटेन्स आणि स्टेटमेंट मधला हाच महत्त्वाचा फरक आहे. तर geometrical statement हे नेहमी ट्रू असते पण its converse may be a true statement or it may not be a true. So let us see the example. For example, the conditional statement is if a number is prime number then it is even or odd. म्हणजे एखादी संख्या जर का मूळ संख्या असेल, एखादी संख्या जर का मूळ संख्या असेल तर ती ऑड ही असू शकते आणि इव्हन ही असू शकते. जसं की मूळ संख्या ह्या ऑड पण असतात आणि इव्हन पण असतात. जसं की आपल्याला माहिती आहे की 3, 5, 7 हे सगळे जे आहेत these are the odd prime numbers. But at the same time 2 is a number that is even as well as prime, even and prime. So the statement is that if a number is prime number then it is even or it is odd. म्हणजे even पण असतील किंवा odd पण असतील जर तो prime number असेल तर. आता याच्या उलट जर का आपण केलं तर वाक्य काय तयार होईल बघा. त्याचा कॉन्व्हर्स आपण विचारात घेतला तर if a number is even or odd then it is a prime number. म्हणजे जेव्हा एखादी संख्या सम किंवा विषम असते त्यावेळेला ती प्राइम असते. आता खरं पाहिलं तर सम विषम असलेल्या सगळ्या संख्या आहेत, कुठली संख्या घेतली तर either it is even number or odd number.
आणि मग कुठली पण संख्या जर आपण घेतली आणि त्याचा जर विचार केला, फॉर एक्झाम्पल सपोज द नंबर इज 20, द नंबर इज 4, द नंबर इज 15, द नंबर इज 21, असे कुठलेही नंबर आपण घेतले तर these numbers are even or odd but they are not prime. ते इवन ऑड आहेत पण ते प्राइम नंबर नाहीत, म्हणून याचा जो कॉन्व्हर्स आहे हा कॉन्व्हर्स ट्रू नाही. तर यावरून आपण कन्क्लुजन काय काढतो की द कॉन्व्हर्स ऑफ अ स्टेटमेंट मे बी ट्रू और इट मे बी अ फॉल्स स्टेटमेंट. एखाद्या स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स हा ट्रू असू शकतो किंवा तो फॉल्स सुद्धा असू शकतो, पण स्टेटमेंट ही नेहमी ट्रू असते. आता आपल्याला प्रूफ म्हणजे काय असतो आणि ते कसं लिहायचं असते याची एक मेथड बघायची आहे. खरं तर इथून आपण एक लॉजिकल पार्ट जॉमेट्रीचा सुरू करतोय आणि हा लॉजिकल पार्ट जो आहे तो आपल्याला युक्लिडियन जॉमेट्रीवर आधारित आहे. त्यामुळं इथं आपण हे जे मॅथमॅटिशियन्स दाखवलेले आहेत त्यांचं नाव आहे युक्लिड. तर या युक्लिडनी एक मॅथमॅटिकल मेथड सांगितलेली आहे, त्याला आपण युक्लिड्स जॉमेट्री असं म्हणतो. तर ती मेथड नेमकी काय आहे आणि त्याच्यात कोणत्या नवीन टर्म्स आहेत ते जरा आपण एकदा समजून घेऊ. त्यातली पहिली टर्म आहे युक्लिड टूक फॉर ग्रँटेड सम सेल्फ एव्हिडंट geometrical statements which were accepted by all and call them as postulate. What is a postulate? So the first term that was introduced by Euclid is a postulate. Postulate ला मराठीत म्हणतात गृहीतक, म्हणजे जे आपण गृहीत धरलेलं आहे की जे ट्रू आहे, म्हणजे इट इज अ सेल्फ एव्हिडंट. सेल्फ एव्हिडंट म्हणजे त्याला आपल्याला वेगळा काही पुरावा द्यायची गरज नाहीये, तर आपण असं गृहीत धरतो की हे सत्य आहे, दिस इज ट्रू, ऑलवेज ट्रू, असं जे काही स्टेटमेंट असतात त्याला आपण म्हणतो postulate. For example, suppose that there are infinite lines passing through a single point. आता एक पॉइंट घेतला, या पॉइंट मधून जाणाऱ्या आपल्याला किती लाईन्स काढता येतील, तर या पॉइंट मधून जाणाऱ्या इन्फायनाइट लाईन्स आपल्याला काढता येतात. तर हे जे आपण सांगतो दॅट इज अ पॉस्ट्युलेट. समजा आपण दोन पॉइंट घेतले, या दोन पॉइंट मधून जाणाऱ्या किती लाईन काढता येतील, तर दोन पॉइंट मधून जाणाऱ्या आपल्याला केवळ एकच लाईन काढता येते. सपोज दॅट ए अँड बी आर 2 पॉइंट्स, then there is a single line that passes through these 2 points, that is a postulate. Means the self evident statements which are accepted as a true statement are known as postulates. म्हणजे जे स्टेटमेंट कुठल्याही पुराव्याशिवाय आपण गृहीत धरतो की हे एक सत्य आहे, खरं आहे, त्याच्यावर कोणीही ऑब्जेक्शन घेणार नाही, असे जे स्टेटमेंट असतात त्या स्टेटमेंटला आपण म्हणतो पॉस्ट्युलेट. आता या पॉस्ट्युलेटचा आपल्याला काय उपयोग, तर या युक्लिडने असं सांगितलंय की ही शोड दॅट ऑन द बेसिस ऑफ द पॉस्ट्युलेट्स सम मोर प्रॉपर्टीज कॅन बी प्रूव्ड लॉजिकली. म्हणजे समजा आपण काही स्टेटमेंट ट्रू आहेत असं जर गृहीत धरलं तर या ट्रू स्टेटमेंटच्या आधारावर आपल्याला आणखी काही मॅथमॅटिकल स्टेटमेंट जॉमेट्रिकली किंवा लॉजिकली प्रूव्ह करता येतील. लॉजिकली आपण ते प्रूव्ह करू शकतो. तर त्या मेथडला आपण म्हणतो मेथड ऑफ रायटिंग प्रूफ. आता समजा आपण एक एक्झाम्पल घेऊया की एक आपल्याजवळ एक राईट अँगल ट्रायंगल आहे. तर आपण सांगतो की इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनस is equal to the sum of the squares of remaining two sides. Suppose that we have a right angle triangle ABC. This is a right angle triangle, and in this right angle triangle the square of the hypotenuse is equal to sum of squares of remaining two sides. This is the statement or this is the property. आता ही जी प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी आपण वेगवेगळे राईट अँगल ट्रायंगल घेऊन आपण प्रूव्ह करू शकतो. समजा आपल्याजवळ एक राईट अँगल ट्रायंगल आहे ज्याचा हायपोटेनस आहे 5, ज्याचा बेस आहे 4 आणि ज्याची हाईट आहे 3. तर आपल्याला इथं सांगता येतं स्क्वेअर ऑफ 5 इज इक्वल टू 25 and the sum of squares means square of 4 plus square of 3, that is equal to 16 plus 9 means it is also equal to 25.
So the square of the hypotenuse is equal to the square of the base plus the square of the height. This is Pythagoras theorem. तर हा पायथागोरस थेरम आपण इथं काय केलं की प्रॅक्टिकली प्रूव्ह केला. म्हणजे आपण इथं साइड घेतल्या 3, 4, 5 आणि 3, 4, 5 साइड घेऊन हे सगळं आपण एवढं जे काही मांडलंय दिस इज अ प्रॅक्टिकल मेथड. आपण ह्याला जर का स्केलनी वगैरे किंवा टेपनी मोजलं तर त्याही वेळेला आपल्याला हे ट्रू सापडेल. तर आपण काय म्हणणार याला, दिस इज नोन ॲज द दिस इज नोन ॲज द प्रॅक्टिकल मेथड. म्हणजे ही प्रत्यक्ष पद्धती आहे, प्रयोग पद्धती आहे, मेजरमेंट्सची पद्धत. पण आपल्याला इथं मेजरमेंटची पद्धत न वापरता काय करायचंय की हेच स्टेटमेंट जर आपण लॉजिकली प्रूव्ह केलं, म्हणजे सिरीज ऑफ स्टेटमेंट आपण मांडल्या, तर त्या सिरीज ऑफ स्टेटमेंट मांडल्यानंतर आपण एका कन्क्लुजनवर पोहोचतो आणि ती कन्क्लुजनवर पोहोचण्याची जी मेथड आहे त्या मेथडला आपण म्हणतो प्रूफ, मेथड ऑफ रायटिंग द प्रूफ ऑफ द जॉमेट्रिकल स्टेटमेंट. तर ही मेथड आपल्याला या नंतरच्या भागामध्ये हळूहळू शिकत जायचं आहे. आणि अशी जी लॉजिकल मेथड आहे ही लॉजिकल मेथड या युक्लिड नावाच्या मॅथमॅटिशियनने इंट्रोड्यूस केली, म्हणून आपण याला युक्लिड्स जॉमेट्री असं म्हणतो. आता ही युक्लिड्स जॉमेट्री मध्ये आपल्याला अजून काही गोष्टी शिकाव्या लागतील, जसं की व्हॉट इज अ थेरम. द प्रॉपर्टीज प्रूव्ड लॉजिकली आर कॉल्ड ॲज थेरम्स. थेरम म्हणजे त्याला मराठीत म्हणतात प्रमेय. आणि हे जे थेरम्स आहेत हे थेरम म्हणजे काय असतं, दे आर नथिंग बट द जॉमेट्रिकल स्टेटमेंट दॅट वी वॉन्ट टू प्रूव्ह. द स्टेटमेंट्स दॅट वी वॉन्ट टू प्रूव्ह इज नोन ॲज अ थेरम. थेरम. Then what is a proof? The logical arguments made to prove a theorem is called its proof. म्हणजे आपण जे 1 by 1 सिक्वेन्शियली काही स्टेटमेंट्स लिहित जातो, सिरीज ऑफ स्टेटमेंट्स लिहित जातो, त्या स्टेटमेंट्सच्या सिरीजला आपण म्हणतो इट इज नोन ॲज द प्रूफ ऑफ द लॉजिकल, प्रूफ ऑफ द थेरम. प्रूफ म्हणजे त्याला मराठीत म्हणतात सिद्धता किंवा सिद्ध करण्याची पद्धती. तर असे हे 3 नवीन टर्म आपण या पार्ट मध्ये शिकलो. एक आहे पॉस्ट्युलेट्स. पॉस्ट्युलेट्स म्हणजे द स्टेटमेंट्स दॅट आर सेल्फ एव्हिडंट अँड दे आर एक्सेप्टेड ॲज ट्रू, दे आर नोन ॲज द पॉस्ट्युलेट्स. देन थेरम. थेरम आर द लॉजिकली प्रूव्ड प्रॉपर्टीज, दे आर द प्रॉपर्टीज proved logically are known as the theorems. And the method of writing the logical statement or the logical arguments made to prove a theorem is called as the proof. So this is the part of proof. आता या postulates जर आपल्याला आणखी जास्त चांगल्या प्रकारे समजून घ्यायचे असतील तर आपण या युक्लिडनी सांगितलेले काही postulates विचारात घेऊ. तर युक्लिड्स, let us see some Euclid's postulates. The first postulate is there are infinite lines passing through a point. म्हणजे एका बिंदूतून अनंत रेषा जातात, हे आहे युक्लिडचं postulate. Then there is one and only one line passing through two distinct points. A circle of given radius can be drawn taking any point as its center. म्हणजे एक पॉइंट जर का आपण घेतला आणि त्या पॉइंट पासून ठराविक अंतरापर्यंत अशी रेडियस घेतली तर आपल्याला त्या रेडियस घेऊन आणि हा पॉइंट ॲज अ सेंटर घेऊन आपल्याला सर्कल काढता येतं. द सर्कल ऑफ गिवन रेडियस कॅन बी ड्रॉन टेकिंग एनी पॉइंट ॲज इट्स सेंटर. आता हे आपल्याला माहिती आहे, हे आपल्याला वेगळं काही सांगण्याची गरज पडत नाही, म्हणजे इट इज अ सेल्फ एव्हिडंट स्टेटमेंट, सो इट इज अ ट्रू स्टेटमेंट. देन ऑल राईट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट टू इच अदर. म्हणजे कुठलाही राईट अँगल घ्या, हा छोटा राईट अँगल घेतला, हा मोठा राईट अँगल घेतला, हा असा उलटा घेतला, आपण समजा याला अशा टाइप मध्ये जर का राईट अँगल घेतला, कुठले पण राईट अँगल घेतले तर प्रत्येक राईट अँगल हे कॉन्ग्रुएंट असतात असं आपल्याला माहिती आहे. सो दिस इज अ सेल्फ एव्हिडंट स्टेटमेंट and it is a true statement and it is always true, so it is a postulate. Then if two interior angles formed on one side of a transversal of two lines add up to less than two right angles, then the line produced
in that direction intersect each other. म्हणजे आपण समजा थोडं हे स्टेटमेंट थोडं हळूहळू वाचूया. काय दिलेलं आहे, इफ टू इंटेरियर अँगल्स म्हणजे दोन इंटेरियर अँगल्स आहेत, टू इंटेरियर अँगल्स formed on one side of a transversal of two lines म्हणजे दोन लाईन्स आहेत आणि त्या दोन लाईन्सला इंटरसेक्ट करणारी एक ट्रान्सव्हर्सल आहे. तर दोन लाईनच्या एका ट्रान्सव्हर्सल समजा आपण ही एक लाईन घेतली आणि ही दुसरी लाईन घेतली, या दोन लाईन घेतल्या आणि या दोन लाईनचे एक ट्रान्सव्हर्सल घेतली अशी आणि या ट्रान्सव्हर्सलच्या एका साइडचे दोन अँगल म्हणजे याला आपण म्हणतो इंटेरियर अँगल्स ऑन द सेम साइड ऑफ अ ट्रान्सव्हर्सल. तर त्यांचं काय की इफ टू इंटेरियर अँगल्स फॉर्म्ड ऑन वन साइड ऑफ अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाइन्स ऍड अप टू लेस दॅन टू राईट अँगल्स. टू राईट अँगल्स म्हणजे 180, एक राईट अँगल 90 चा, तर टू राईट अँगल म्हणजे 180 होईल. तर if we add up these two angles, means suppose that the measure of this angle is suppose 70 and the measure of this angle is suppose 80. 80 plus 70 is equal to 150. या दोघांची सम होती 150 which is less than 180 or it is less than two right angles. असं जर असेल तर then what happens? Then the lines produced in that direction intersect each other. म्हणजे जर आपण या लाईन्स त्या दिशेने वाढवत गेलो तर त्या रेषा पुढे जाऊन एकमेकाला इंटरसेक्ट होतात म्हणजे एकमेकाला भेटतातच. असं हे पॉस्ट्युलेट आहे. असे हे पॉस्ट्युलेट आपल्याला अनेक पॉस्ट्युलेट यानंतर वापरायचे. तसं पाहिलं तर युक्लिडने अनेक पॉस्ट्युलेट सांगितलेले आहेत. तर हे आपण फक्त काही पॉस्ट्युलेट्स इथे विचारात घेतलेत, हे समजण्यासाठी आहे. आपण यानंतर वेगवेगळे पॉस्ट्युलेट्स वापरणार आहोत आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या पॉस्ट्युलेट्सचा वापर करून आपण वेगवेगळे जे थेरम आहेत ते थेरम पाहणार आहोत. त्यानंतर त्या थेरमचे प्रूफ लिहिण्याची मेथड सुद्धा आपण यानंतर पाहणार आहोत. तर आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या संबंधी काही जर शंका असेल तर ते तुम्ही मला विचारू शकता आणि कमेंट्स मध्ये त्या शंका तुम्ही मला विचारल्या तर मी त्याच्याबद्दल आणखी जास्त डिटेल मध्ये सांगू शकेल. तर धन्यवाद.